गुड मॉर्निंग. तर बाप्पाची आरती करून झालेली आहे आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे. थोडंसं वाईट पण वाटतंय, मुलं पण नाराज आहे, पण बाप्पा आले तर त्यांचं विसर्जन तर करावंच लागेल. तर संध्याकाळी आम्ही जाऊ विसर्जन करायला. बहुतेक आम्ही आमच्या शेतातच जाऊ. तर आधी तर मी नैवेद्य तयार करून घेते. तर वरण भाताचा तो कुकर लावून झाला. मी आता चक्कीची भाजी टाकून देते. ही रात्रीच चिरून ठेवली होती. हे बघा, काल रात्रीच चिरून ठेवली. मी बापांना कुंकू लावते. मग कोणत्या बोटाने लावू? या तर इथे चक्कीची भाजी होत आलेली आहे आणि वरण भाताचा पण मी कुकर बंद करून दिला. आता वरणाला फोडणी देऊन घेईल. तर वरणाला तर फोडणी दिली गेली. भात पण झालेला आहे. देविका मोदकांचं कणिक भिजवून देते आणि पोळ्यांचं पण कणिक भिजून झालेलं आहे. मी आधी पोळ्या करून घेते मग. हा, देवदीदी मोदकांचं कणिक भिजवून देते आणि कू काय करते, फुटाणे खात बसली. लक्ष देते, फुटाणे खाता खाता लक्ष देते का? हो हो बरोबर आहे. आता झाकून दे बेटा. हो हो, तू कोच आहे कसली? फक्त ऑब्झर्वेशन करण्यासाठीच आहे का कोच? तर वरणाला उकळी आलेली. 5 मिनिटं उकळू देईल, मग बंद करून देईल. मी थोडासा गॅस कमी करून देते. तर मी खिरीसाठी भात आणि साखर दळून घेतली. आता हे दुधात मिक्स करून तो उकळायला ठेवून. भाताची खीर सर्वात सोपी असते. मी खीर एकदम छोट्या पातेल्यात थोडीशीच करते, कारण खीर जास्त कोणी खात नाही. म्हणजे एकच वेळा घेतल्यानंतर मग ती उरून राहते.
तर खीर उकळायला मी ठेवून दिली, त्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट आहे ना मी वरून टाकेल. पूर्ण खीर उकळून झाल्यानंतर त्याच्याने ना ड्रायफ्रूट क्रंची राहतात, कुरकुरीत लागतात, नरम नाही पडत. आता हे वरणाचं मी ठेवून देते बाजूला. आता करायचं आहे पोळ्या. खीर साईडला उकळत राहील आणि पोळ्या होतात. पेपरच ठेवून देते कारण पोळ्या केल्याने ना गॅस होते खराब होऊन जातो. हा डोळे ना साईडला ठेवून दे बेटा, मी पोळ्या करते ना. मिरच्यांना मीठ लावून ठेवलं होतं. मला असं वाटतंय खूप वेळ तर खीर झालेली आहे. मी तुपामध्ये काजू तळून त्याच्यात टाकून दिले. बाप्पा विसर्जित नाही करायचे असं का बरं? ते आपण दरवर्षी करतो ना. हा मग या वर्षी का रडू येतं एवढं? हा का बरं? बहाना आहे, छान आहे ना तू. त्यांना बसवलं विसर्जित करावं लागलं ना. नाही का बरं? दुसरा पण बाप्पा जातो म्हणून. परत पुढच्या वर्षी येईल ना बाप्पा. बाप्पा मग आपल्याकडे पण आहे ना. मग आपल्याकडे तो छोटा बाप्पा राहील ना. छान आहे कूल. एवढं रडू येते गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. दरवर्षी आम्ही काय करायचो, ह्या वर्षी घेतलेला गणपती बाप्पा घरी राहू द्यायचो आणि मागच्या वर्षीचं विसर्जित करायचो. पण ह्यावेळेस दोघं विसर्जित करणारे म्हणून कुटुंबाला खूप रडू येते बाप्पा जाणारे म्हणून. पण आपल्याकडे राहील छोटा बाप्पा. राहील ना छोटा बाप्पा. छान आहे तू, असं नाही रडायचं. परत पुढच्या वर्षी येईल ना बाप्पा. हा तर आपल्या घरामध्ये छोटासा बाप्पा आहे. ते बाकीचे तिथे बाहेर मंडळ असतात, त्यांचे किती मोठे मोठे बाप्पा राहतात, तरी पण ते विसर्जित करतातच ना. मग ते तिकडे तो किती मोठे गणपती बाप्पा आहे. कुठे? मग ते पण विसर्जित होतील. नाही होणार, ते कायम ठेवतात तिकडे. अरे मग ते याच्यासाठीच होतं, प्रोग्राम साठी असतो तो बाप्पा. तो काय असा बसवलेला नसतो. ते कार्यक्रमासाठी वापरतात ते कार्यालयात. छान आहे तू, रडायचं नाही बेटा. तर देविका आता मोदकासाठी सारण करते. गुळ आणि खोबऱ्याचं सारण करते. तिला गुळ खोबऱ्याचं सारण खूप आवडतं. मी तिला म्हटलं आपण देसी पिठे कोकोनट आणि पिठी साखर टाकू, तर ती म्हटली की नाही मला गुळ खोबऱ्याचंच करायचं. आपण सर्व सामान घेऊन जाऊ का ग? बसून जाईल बेटा. तर मी आता कोबीची भजी करते. देविकाला कोबीची भजी खूप आवडते. काय करायचं, कोबी चिरून घ्यायचं, त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि ओवा टाकून द्यायचा आणि त्यालाच त्याचं पाणी सुटतं. आणि तेवढ्या पाण्यामध्येच आपण याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल ना, जेवढं ते ओलं झालेलं आहे, जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ वापरायचं. म्हणजे ही भजी एकदम कुरकुरीत होते. हा बसून अजून टाक. भारी होती आपले. मागच्या वेळेस एकदा केले होते, किती मस्त झाले होते माहिती. याच जागेवर आपण सुक्या खोबऱ्याचे ना घेऊन ओलं खोबरं घेतलं ना, अजून छान लागतं. तर हे बघा एकदम घट्ट भिजवलेलं आहे मी. याच्यामध्ये जेवढं पीठ मावलं तेवढंच मी टाकलेलं आहे. हे एकदम टेस्टी टेस्टी सारण. बघा कुरकुरीत कोबीची भजी तयार झालेली. देवची फेवरेट आहे, मला खूप आवडते.
आणि ही पहिल्यांदा आहे ना मी आजींच्या हातून खाल्ली होती. त्याच्यानंतर पासून मला इतकी आवडायला लागली. ही ना कशी टाकायची अशी रॅन्डम, असं नाही की त्याचा व्यवस्थित शेपच यायला पाहिजे असं काही नाही. मी नैवेद्य काढून घेतला. कोबीची भजी झाली, मिरचीची भजी करून घेते. मी ना तळण करायला कमीच तेल घेते, म्हणजे सर्वच तेल खराब होऊन जातं ना, म्हणून मग कमी तेलच वापरते तळायला. जेवढी गरज असेल तेवढंच तेल मी वापरते, पूर्ण तेल खराब नाही करत. तर देविकाचा नैवेद्य काढून झाला. खीर राहिली बेटा देव, एका वाटीत खीर का? हो हो घे, छोट्या वाटीत खीर काढ. हां हां कुकू बाळा जा, देव तिथे नैवेद्य दाखवायला चालली. हो गणपती बाप्पा मोरया. ब्रुनो का रे, डायरेक्ट ब्रुनोला स्पोर्ट शर्ट. नैवेद्य काय दाखवून झाला, दोघंच्या दोघं भजी खायला घेऊन गेला. थोड्याच वेळाने बाप्पाचं विसर्जन आहे आणि मी तळते मोदक. मग आरती करेल, मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि मग बाप्पाचं विसर्जन होईल. तर एवढं झालं तळून, आता मग थोडीशीच राहिली, अर्धी राहिलेली. एकदम खरपूस मोदक झाले. सर्वेश्वरी हाताना तेरे जाऊया तला शिवतीर्थ पंडितांना तुझ्या मनामध्ये नाचो तला तर आमचे नैवेद्याचे तर मोदक तळून झालेले आणि थोडेसे खूप प्रसादासाठी पण तळते. गणेश विसर्जनला जाऊ ना आम्ही, तर मग सर्वांना वाटायला प्रसाद पाहिजे म्हणून देविका मोदक करते. इतके छान करते ती, छोटे छोटे. हे बघा, हे केले देवबाळाने. आणि कुकू काय करते? नक्की सांगा तुम्हाला हे मोदक आवडले का छोटे छोटे. आणि कुकू बाळा काय करतोय? छोटे छोटे मोदक करते ना, हा, त्याचं सर्व काम म्हणजे त्याचं सर्व इम्पॉर्टन्स मी. हो काय, फक्त गंमत बघायचं? नाही, मी आता कोच नाही बनले. मग आता काय बनली तू? मी ना आता बनवून देते. लाठी बनवून देते का? बरं, हे खूप मोठं इम्पॉर्टंट काम आहे का हे? हो, मग त्याच्याशी मी मोदक कसं काय बनते? हो का, बरं ठीक आहे. खूप क्यूट आहे. आणि त्याचे ग्रिल वाले
हे देऊच्या हाताचे मोदक छोटे छोटे. का बरं एवढा हसू येतोय कू तुला? छोटे छोटे मोदक इतके छान झालेले. तर आता 5 वाजलेली आणि थोड्याच वेळाने बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आरती करू, बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि मग विसर्जनसाठी घेऊन जाऊ. आणि आमच्या शेतातच जाणार आहे आम्ही विसर्जनसाठी. मोरया मोरया गणपतीचा जय जयकार. 5, 6, 7, 8 आम्ही बघू तुमची वाट. तर गणपती बाप्पा गेले किती सुनी वाटते ती जागा. आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी शेतामध्ये. निर्माल्य घेऊन जातो हे टाकायचे आणि हा स्पीकर शेतामध्ये. मेड इन इंडिया. हा कून आणि देवने बनवले दोघांनी मिळून. देखू आपले दोघं गणपती बाप्पा चालले ना ग. ठीक जाऊ दे काही नाही, परत येतील ते बाळा. परत आली वरती कारण की सगळ्यात मेन म्हणजे मोदकच विसरून गेली होती मी. घाई गाई तशीच निघून गेली. कुकू बाळा तू हा स्पीकर पकडतो का माझ्या हातातला? नीट सांभाळ. ये तो मेरा फर्ज है. निघतच नाहीये. तसाच हातात अडकून घे. डबा काढला मी मोदक भरण्यासाठी, गेली विसरून. देविकाने खास ते प्रसाद झाला वाटण्यासाठी केले. हे मोदक आता घेऊन जाऊ शेतात. गर्दी इतकी झाली, आम्हाला जायचं शेतामध्ये विसर्जनसाठी, पण सगळ्या मिरवणुका ये जा करताय त्याच्यामुळे थांबलेलो. आता ती मिरवणूक गेल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही. कुठे छोटा गणपती बाप्पा आहे म्हणूनच बनवलं. बिचारा ताईंकडे इतका छोटा गणपती.
तुझा गणपती माझ्याकडे. गणपती बाप्पा उठला. मोरया. गणपती बाप्पा उठला. ब्रूस भाई तो पाहिला का तुझा उडा मारतो. ब्रूस थांब थांब. त्याला नव्हता ना तो विसर्जन पण करू देणार नाही. गणपती बाप्पा उंदरावर. गणपती बाप्पा उठला. तर आत्ताच आम्ही घरी आलोय. खूप छान गणेश विसर्जन झालं. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉगला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.